चला आज आपण बनवणार आहे शिमला मिरची. शिमला मिरची बनवताना आहे ना, जे न कोणी खाणार आहे ते सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची बनवली ना तर सर्वजण आवडीने खातील. तर बघा, हे पहिले मस्त असं शिमला मिरची कापून घ्यायची. न कुणाला शिमला मिरची आवडते नक्कीच सांगा, आणि कुणाची मुलं खात नाही. प्रत्येकांच्या घरी शिमला मिरची खातच नाही सहसा, क्वचित मुलं खातात. मग जास्त शिमला मिरचीचा वापर आपण पावभाजी, मसाले भात याच्यामध्ये करतो, किंवा फ्राईड राईस, शेजवान चटणी, मंचुरियन. खाली कोबी आणि शिमला मिरचीचा वापर मंचुरियनमध्ये जास्त केला जातो. तर बघा, मी मस्त अशी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने अशी भाजी बनवून बघा, नक्कीच मला आवडीनं खाते तुमची ही भाजी. तर माझी शिमला मिरची कापून झालेली, मला मस्त टाकून दिली. तर काय, आज मुलांच्या पोटांमध्ये जीवनसत्व जाण्यासाठी काहीतरी करून मुलांना खायला घालायला लागतं. तर शिमला मिरची कापून पाण्यात ठेवलेली म्हणून आता आपण टोमॅटोसाठी भाजी टाकली. तर आता मी सुद्धा युट्यूबला व्हिडिओ टाकत आहे. 2023मध्ये नवीन चॅनल चालू केले आहे. तसं मी 2023पासून व्हिडिओ बनवत होते. तर माझं चॅनल हे माझं तिसरं चॅनल आहे खरं सांगायचं. तर माझं कसं आपल्याला पूर्व माहिती नसल्यामुळं माझ्या चॅनलमध्ये चांगलं काही प्रॉब्लेम होत आलेले आहे. आता म्हणजे हात आहे माझ्याची तरी पण आपल्या चॅनल चॅनल स्टार्ट केले आहे. डेली व्हिडिओ टाकत जायचं, डेली ब्लॉग बनवत जायचं, डेली शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचं. एक दिवस नक्की टाकला जाईल आपलं समजूनच करायचं. तर मग भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरले आहे, आणि आमची ही शिमला मिरची चिरून घेतली आहे. तिकडं वरून भातासाठी कुकर लावून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ. शिमला मिरची ही रशाची नाही बनवायची, कधी फक्त वाफेवरती बनवायची. त्यावेळेस मुलांना शिमला मिरची आवडते. तर आता मी शिमला मिरची बनवण्यासाठी इथं बघा, मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते. पहिलं 2 चमचे तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर थोडंसं तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचं. तर इथं ऑलरेडी आपण कांदा आणि टोमॅटो आणि शिमला मिरची चिरून घेतली आहे. शिमला मिरची चिरून पाण्यामध्ये टाकली आहे. आता तेल टाकल्यानंतर तेल टाकलं आहे, तर तेलात आपण हा कांदा टाकूया. कांदा मस्त लाल होऊ द्यायचा, लालसर नंतर भाजायचं. कांदा मस्त लालसर होत आहे. कांद्याला चांगलं लाल करून भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो नंतर मसाले टाकून घ्यायचे. मसाल्यामध्ये हळद, मी माझ्या घरचा काळा मसाला टाकत आहे. 1 चमचा घरचा काळा मसाला. मिरची तिखट असते तरी पण घरचा मसाला टाकायचा. आणि त्याच्यानंतर मीठ टाकल्यानंतर चिरून घेतलेली शिमला मिरची मस्त घेऊन पाणी टाकून चिरून घेतले आहे. आणि याला मस्त आता भातामध्ये शिजू द्यायचं. पाणी टाकायचं नाही, शिमला मिरचीचं पाणी सुटते. आता ही शिमला मिरची वास देऊ. तर आता आपण बघू थोडं. बघा, इथं मस्तपैकी असं शिमला मिरचीला पाणी सुटलं आहे. आपण पाणी टाकायची काहीच गरज नाही. आपलं आपण पाणी तिथे सुटतं शिमला मिरचीचं. अजून वापरून
आहे. तुम्हाला हवं असेल तर एक चमचा शेंगदाण्याचे कूट टाकून मस्त फ्राय करू शकता. अशी जर तुम्ही शिमला मिरची बनवाल न खाणारी मूग आवडीनं खाता. एक चपातीच्या जागी 2 चपाती नक्की खाणार. चला, व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तर कशी वाटली शिमला मिरची नक्कीच सांगा. बाय बाय.